बातमी आहे कोल्हापूरमधली। सरकारनं कंत्राटदारांची थकीत बिलं तातडीनं द्यावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कंत्राटदारांनी दिलाय। 15 एप्रिलपर्यंत निर्णय न घेतल्यास आमदार खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला। आज कोल्हापूरमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये कंत्राटदारांनी ठिय्या आंदोलन केलंय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधील कंत्राटदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। मात्र शासनाकडून नवीन कामांची टेंडरची प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात आज कोल्हापूरमधले कंत्राटदार हे चांगलेच आक्रमक झाले। ते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर आपल्या प्रलंबित देयकासाठी आले आहेत। हे सर्व शासकीय अधिकारी स्वतःच्या सवडीप्रमाणे चालढकल करतात, कारण कॉन्ट्रॅक्टर यांना ठामपणे विचारू शकत नाही, कारण रोज इथंच काम करायचं, त्यामुळे रिलेशन खराब होणे, पाऊल होणे म्हणून आपण कोणी विचारत नाही। वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या रोज घोषणा वाढल्यात, या आपलं मेळावा होणार आहे कुंभमेळा, त्याला 25,000 कोटी 30,000 कोटी, लोक मरलात त्यांना द्यायला पैसे नाही शासनाकडे, आणि घोषणा जाहीर करून म्हणजे एक प्रकारचं आपण भूलथापा लावायचं, कोण विचारायला जात नाही, कोण काय करत नाही, म्हणजे खिशात रुपया आणि कामं काढायचे लाख रुपयाची, असं हे प्रकार केलेला आहे। आणि ह्या याच्यामध्ये आमची घोर फसवणूक, आर्थिक घोर फसवणूक या शासनानं आणि प्रशासनानं केलेली आहे। तर कोल्हापूरमध्ये हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। 900 कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिकची बिलं ही शासनाकडे थकीत आहेत, त्यामुळे वारंवार खरं तर शासनाकडे याबद्दलचा तगादा लावल्याच्या नंतरही आपले पैसे या कंत्राटदारांना मिळत नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।